संध्याकाळी 4 वाजले की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. मग अशा छोट्या भुकेसाठी काय बनवायचं? आणि तेव्हा काहीतरी चटपटीतच पाहिजे असतं. काही साधं सिंपल नको असतं. पण झटपट होणारं असलं की कसं पटकन बनवता येतं. आज मी असा मस्त असा स्नॅक बनवते की त्याच्यापुढे मंगोडे, पकोडे, भजी सगळे स्नॅक विसरून जाल. अप्रतिम असा हा स्नॅक बनून तयार होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 कप मसूर डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं. परत त्यामध्ये पाणी घालायचं आणि फक्त 15 मिनिटे ही आपल्याला भिजवून घ्यायची आहे. हाच काही तो थोडासा वेळ जास्तीचा लागत असेल, पण हा पदार्थ बनवायला अजिबात वेळ लागत नाही. डाळ थोडासा भिजायला वेळ लागतो. आता इथे मी यामध्ये घालण्यासाठी कांदा एकदम बारीक बारीक कट करून घेते आहे. आपली डाळ भिजते आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आहे. कढीपत्त्याची 4-5 पानं कट करून घेतली आहेत. 2-3 मिरच्या कट करून घेतल्यात आणि कोथिंबीर पण बारीक करून घेतली. तोपर्यंत इथे मस्त अशी डाळ 15 मिनिटे भिजली आहे. ती पाण्यातून काढायची आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. आणि हे आपल्याला जाडसर म्हणजे मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायची आहे. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे. डाळ आपण पाण्यातून काढून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे, त्यामुळे त्याला ओलसरपणा असतोच. अशा पद्धतीने जाडसर अशी मी इथे डाळ वाटून घेतली आहे. यामध्ये आता आपल्याला एक कच्चा बटाटा स्वच्छ धुवून मी घेतला आहे. याची साल काढायची आणि हा किसून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. डायरेक्ट बारीक केलेल्या डाळीमध्येच मी बटाटा किसून घातला आहे. यामध्ये आता कट केलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची घालायची आहे. कढीपत्त्यामुळे याला खूप मस्त अशी चव येते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. जर मुलं खाणार असतील तर मिरची त्यामध्ये कमी घातलीत तरी चालेल किंवा नाही घातलीत, लाल तिखट फक्त घातलं तरी चालेल. अर्धा चमचा गरम मसाला पण मी यामध्ये घातलेला आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. अगदी चिमटभर खायचा सोडा घालायचा आहे. अजिबात जास्ती नाही, एवढाच चिमटभर मी घातलेला आहे. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनही यामध्ये आपल्याला पाणी घालायचंच नाही आहे. जे डाळीला जे पाणी सुटतं, जो ओलसरपणा असतो, त्यामध्येच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग सोडा पण यामध्ये घातला आहे, मीठ घातलं आहे, मसाले घातलेत. हे सगळं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. हे मिश्रण बनवायच्या आधीच मी एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं पाहिजे. यामध्ये आता अजून कुठलंही साहित्य घालायचं नाही आहे. बेसन किंवा तांदळाचं पीठ काहीच यामध्ये घालायचं नाही. तेल एकदम छान असं गरम झालं आहे. आता या बनवलेल्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत. जास्त मोठ्या साईजमध्ये बनवायचे नाही, मस्त क्रिस्पी होतात म्हणून मी इथे छोटे छोटे बनवलेले आहेत. पटकन तळले देखील जातात, खायला पण छान लागतात. त्यामुळे जास्ती जाड बनवायचे नाही आहेत, छोटे छोटे बनवते मी इथे. भजी सोडल्या सोडल्या लगेचच यामध्ये चमचा घालायचा नाही, कारण हे भजी सोडल्यानंतर ते त्या कढईला थोडेसे चिकटलेले असतात आणि जसजसं फ्राय होईल, छान क्रिस्पी होतील, तसे लगेच त्या तव्यापासून म्हणजे कढईपासून वेगळे होतात. मग 1-2 मिनिटे गेल्यानंतर थोडेसे क्रिस्पी झाल्यानंतर मग हे आपल्याला चमच्याने एकसारखे असे छान असे तळून काढायचे आहेत. पूर्ण हे मी हाय हीटवरतीच तळून घेते आहे. मुगाच्या डाळीचे वडे असतील किंवा चणा डाळीचे वडे असतील, तुम्ही याआधी बऱ्याचदा बनवले असतील, पण हे मसूर डाळीचे वडे किंवा भजी हे तुम्ही एकदा बनवून बघा. बाकी सगळं यापुढं फिक्कं आहे. अप्रतिम असे लागतात. एकदा तरी नक्की बनवून बघा. याला मस्त असा कलर आला आहे आणि छान क्रिस्पी झालेत. हे मी काढून घेते. सुरुवातीचा एक घाणा झाल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडं जास्ती होऊ शकतं हाय हीट ठेवून. मग अशा वेळेस थोडं मीडियम हीट करून तेलाचा ताव थोडासा कमी करायचा आणि मग हे आपल्याला तळून काढायचं आहे. मस्त क्रिस्पी असे हे मसूर डाळीचे भजी तयार आहेत. एकदा तरी नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.